राज्यातील ई-चलन पद्धतीविरोधात बस ओनर्स सेवा संघाच्या महाराष्ट्र ट्रान्सपोर्टर्स ॲक्शन कमिटीने गुरुवारी सकाळी 11 वाजता मुंबईतील आझाद मैदान येथे वाहनांसह मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे. शासनाने तोडगा न काढल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे. वाहतूकदारांचा आरोप आहे की महसूल वाढीसाठी ई-चलनचा वापर केला जात असून टार्गेट देऊन दंड आकारला जातो. ई-चलन प्रक्रियेत त्रुटी असून पुराव्यांशिवाय दंड वसुली होत असल्याचा दावा करण्यात आला आहे. ई-चलन ही डिजिटल रॉबरी असल्याचा आरोप संघटनांच्या प्रतिनिधींनी केला आहे. दरम्यान या आंदोलनाचा फटका शालेय विद्यार्थी आणि चाकरमान्यांना बसू शकणार आहे. गेले अनेक वर्षापासून आम्ही ई-चलन विरोधात आंदोलन करतोय. शासनाने आम्हाला वेळोवेळी आश्वासनं दिली, कमिटी स्थापन केली, परंतु ई-चलनच्या नावाने जी रिकव्हरी चालू आहे, टोल टॅक्स आणि थोडक्यात सांगितलं तर रॉबरी, नियमानुसार व्यवसाय करणाऱ्यांकडनं खंडणी वसूल करण्याचं जे धोरण अप्रत्यक्षरित्या ह्या टॅक्स ई-चलनच्या माध्यमातून चालू आहे, त्याच्या निषेधार्थ आम्ही उद्या 5 मार्च रोजी चलो आझाद मैदानाचा नारा दिलाय. आम्ही आमच्या गाड्या घेऊन शासनाच्या दरबारात देणार आहेत आणि त्यांना सांगू की आम्ही व्यवसाय कसा करायचा हे सांगा म्हणून. अशा प्रकारचे ई-चलन, चुकीचे ई-चलन देऊन ह्या इंडस्ट्री मधल्या जे ड्रायव्हर्स मिळणं आज कठीण झालेलं आहे. ही इंडस्ट्री मोडकळीस आलेली आहे. ह्या ई-चलनाच्या याच्या ओझ्याखाली जसं शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली आत्महत्येला गेला, तसा ई-चलनच्या ओझ्याखाली वाहतूकदार आता हा आत्महत्याकडे वळत चाललेला आहे.